नमस्कार मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे, कारण की त्या संदर्भातला महत्त्वाचा GR आलेला आहे। तर मग कोणत्या लाभार्थ्याला किती पैसे मिळणार आहे, 3,500 रुपये कोणाला मिळणार आहे, 2,500 रुपये कोणाला मिळणार आहे आणि 1,500 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पेन्शनसह जमा होणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन संदर्भात महत्त्वाचा GR या ठिकाणी सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग 30 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा GR आहे। राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत ह्या ज्या दोन योजना आहे, या दोन योजनांचे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना आता माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य DBT मार्फत थेट बँक खात्यात जमा करायचे आहे। त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे माहे 2025 चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनीय खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याप्रमाणे खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी या तक्त्यात दिल्याप्रमाणे एकूण 775,25,00,000 एवढा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की 772 कोटी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आता यावेळेस या महिन्यात रक्कम वाढलेली आहे, म्हणजे आता जे काही लाभार्थी आहेत, त्या ज्या लाभार्थ्यांना मागच्या वेळेस पैसे मिळालेले नव्हते, त्या लाभार्थ्यांना यावेळेस 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे। म्हणजे दिव्यांग बांधवांना त्यांचे नाव या आधीच्या महिन्यात आलेले नव्हते दिव्यांग योजनेमध्ये, त्यांचं DBT पोर्टलवर नाव ॲड करण्यात आलेलं आहे। तसेच ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात 1,500 रुपयेच मिळाले आहे, त्यांना प्लस 1,000 रुपये मागच्या महिन्याचे, म्हणजे असे 3,500 रुपये एकूण या महिन्यात मिळू शकणार आहे। आणि जे रेग्युलर आपले जे लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव सोडून, त्यांना सर्वांना 1,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात 2,500 रुपये मिळालेले आहे, त्यांना या महिन्यात सुद्धा 2,500 रुपये लाभ मिळणार। तर मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन या ठिकाणी नागपूर या ठिकाणी चालू आहे। मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांना साष्टांग नमस्कार, कारण की त्यांनी ज्या प्रकारे हे आंदोलन हाताळलेलं आहे आणि सरकारकडे मागण्या लावून धरलेल्या आहे, तर या ठिकाणी 100% शक्यता आहे की कर्जमाफी होणार आणि पेन्शनसुद्धा वाढणार। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांची पेन्शनसुद्धा या ठिकाणी वाढणार आहे। परंतु बच्चूभाऊंना एकच विनंती आहे की जशा पद्धतीने दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढलेली आहे, त्यांचीही जशी पेन्शन आणखी वाढावी, 6,000 रुपये व्हावी। त्याचबरोबर इतर जे निराधार बांधव आहे त्यांचासुद्धा या पेन्शन वाढीमध्ये विचार करण्यात यावा, कारण की सर्व निराधार बांधवांना खूप गरज आहे। तरी बच्चूभाऊंना खूप कळकळीची विनंती की इतर सर्व निराधार बांधवांचा सुद्धा, त्यामध्ये विधवा महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, तसेच दिव्यांग बांधव, या सर्वांचा विचार त्या ठिकाणी करण्यात यावा। आणि या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या पूर्ण आंदोलनास खूप खूप शुभेच्छा। आमच्या सर्व निराधार बांधवांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पाठिंबा पण आहे। तरी आपण लवकरात लवकर हा विजय मिळवून सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी हक्क मिळवून द्यावा, ही विनंती। धन्यवाद।